विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। सहकार नगर परिसरातील ओम अपार्टमेंट या इमारतीचा छताचा प्लास्टर कोसळण्याची घटना घडली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विरारच्या सहकार नगरमधील ओम अपार्टमेंट या 4 मजली इमारतीच्या छताचा प्लास्टर सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळला। या इमारतीत एकूण 7 कुटुंबे वास्तव्यास होती। घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महत्त्वाची बाब म्हणजे या इमारतीला महानगरपालिकेकडून 1 वर्षापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात नोटीस देण्यात आली होती। इमारतीची स्थिती धोकादायक असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना तात्पुरते जीवदानी निवासस्थान येथे हलविण्यात आले आहे। तसेच इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। घटनास्थळी महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांशी संवादही साधला आहे। महानगरपालिकेकडून प्रभावित कुटुंबांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। विरारमधील ओम अपार्टमेंट येथे घडलेल्या घटनेनंतर जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वेळेत उपाययोजना न केल्यास अशा घटना भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतात। जुन्या इमारतींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार। इमारत आहे आणि त्याच्या बाल्कनीतील बीमचा खालचा प्लास्टर आणि त्याच्या सोबतचा कॉन्क्रीटचा भाग कोसळलेला आहे आणि याआधी देखील महापालिकेने सदर बिल्डिंगला नोटिसा दिल्या होत्या। त्यामुळे जवळपास 21 भाडोत्री इकडचे मालक होते, त्यांनी खाली करून निघून गेलेले आहेत। 7 जण इकडे राहतात। त्यांना देखील वारंवार कल्पना दिली होती, परंतु त्यांची राहायची सोय होत नव्हती म्हणून ते इकडे थांबलेले। आज त्यांची देखील सोय केलेली आहे महापालिकेने। माननीय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आमच्या सहाय्यक आयुक्त स्वतः इकडे जातीने हजर आहेत आणि पुढील जी काही आहे त्यांची सोय करायची आहे ती केली जाईल। उद्याला परत एकदा बिल्डिंगची वस्तुस्थिती बघून पुढील कारवाई काय करायची ते ठरवणार। 7 जण आता राहतात। 21 जण रिकामी करून गेलेले आहेत। नाही, जखमी तसे काही नाही। यासाठी त्याचा सर्वे झालेला आहे आणि बऱ्याच जणांना नोटिसा दिलेल्या आहेत। बऱ्याच जणांनी बिल्डिंग इमारती रिपेअर देखील करून घेतलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी कमी लोक राहत असल्या कारणाने त्यांनी केली नाही। कारण 21 जण सोडून गेलेले आहेत, 7च जण करतात आणि 7 जणांना तो प्लास्टरिंगचा खर्च परवडण्यासारखा नसल्या कारणाने त्यांनी केलं नव्हतं। आणि जो भाग कोसळलेला आहे तिकडे थोडासा डिफेक्ट आहे, RCC मध्ये थोडासा दिसतो, स्टील मध्ये डिफेक्ट दिसतो, त्यामुळे तो मोठा तुकडा पडलेला आहे। बाकी प्लास्टरच बऱ्याच ठिकाणी त्यांचा प्लास्टर कोसळलेला आहे।